तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62 67। राज्यामध्ये हिंदूंवर होणारे अन्याय अत्याचार आमचं सरकार सहन करणार नाही। आमचं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार असून जिहादी विचारांच्या लोकांनी हिंदूंवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ठेचून काढू, असा इशारा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी श्रीगोंद्यात दिला। दिवाळीच्या दिवशी 2 गटामध्ये झालेल्या हत्येप्रकरणी मयत झालेल्या राम ससाणे यांच्या कुटुंबियांची आणि उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी राणे श्रीगोंद्यात आले होते। यावेळी आमदार विक्रम पाचपुते, आमदार संग्राम जगताप यांची देखील उपस्थिती होती। त्यांचा उन्माद करण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला आहे। आमच्या त्या हिंदू समाजाची जेव्हा लहान मुलं तिथे खेळत होती, फटाके वाजवत होती, तेव्हा ह्या काही जिहाद्यांनी तिथे येऊन दगडफेक केली आणि मग त्यानंतर ज्या काही घटना घडलेल्या आहेत आणि आज ह्या उपोषणस्थळी मी आणि आमचे आमदार जगतापजी आणि आमचे आमदार सातपुतेजी आम्ही एकत्र मिळून सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमच्या हिंदू समाजाला धीर देण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी आलेलो आहे की हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। हे सरकार हिंदूंच्या ताकदमुळे स्थापन झालेलं आहे। म्हणून ह्या सरकारच्या काळात कुठल्याही हिंदूवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय आम्ही कोण सहन करणार नाही। मी स्वतः मंत्री म्हणून, सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी इथे उपस्थित आहे। म्हणून आमच्या हिंदू समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला आम्हाला विश्वास द्यायचा आहे की सरकार म्हणून आम्ही पूर्ण पद्धतीने तुमच्या बरोबर आहोत। आणि जो काय तो कुरेशी नावाचा जिहादी आहे, तो जे काही मस्ती इथे करतोय, त्याला वाटतंय की त्याच्या अब्बाचा पाकिस्तान आहे। त्याला आता कळेल सरकार कशाला म्हणतात, पोलीस कशाला म्हणतात। त्याला बाहेर त्याची दहशत मोडून काढण्याचं काम या आमच्या सरकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही करू, जेणेकरून भविष्यात कोण कुरेशी उठण्याचा पण प्रयत्न करणार नाही। म्हणून जे त्याचे कोण साथीदार असतील, ते जिहादी मानसिकतेचे कोण जे पण आमच्या श्रीगोंद्यामध्ये असतील, त्यांना कळलं पाहिजे की इथे हिंदुत्ववादी विचाराचा आमदार आहे, सरकार हिंदुत्ववादी विचाराचं आहे। म्हणून इथे त्यांची कुठलीही मस्ती आम्ही सहन करणार नाही। करून बुरखा घालून काही जे कॉपी करण्याचे प्रकार इतिहासात घडलेले आहेत, मतदान करण्याचे प्रकार घडलेले आहेत। म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की पारदर्शक पद्धतीने परीक्षा झाली पाहिजे। त्यासाठी मी ते पत्र लिहिलेलं, कारण माझ्या हातात एक परिपत्रक आलेलं ज्याच्यामध्ये अशी माहिती लिहिलेली आहे, त्यानुसार मी पत्र लिहिलेलं आहे। आता आमच्या शिक्षण मंत्र्यांनी जेव्हा मला विश्वास दिला आहे की बाबा पारदर्शक पद्धतीने कॉपी मुक्त परीक्षा होईल, तर आम्ही सगळेजण लक्ष ठेवून आहोत। सरकार आमचं आहे, मी पण सरकारमध्ये आहे, म्हणून माझ्या सरकारचा कारभार अजून पारदर्शक व्हावा यासाठी अगर आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत असू, त्याच्यामध्ये काही चूक नाही। सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून आमच्या मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचे स्टेटमेंट बघा, भाषणं ऐका, स्पष्ट भूमिका आमच्या सरकारची आहे की इथे कुठल्याही बांगलादेशी रोहिंग्याला ही कीड, ही घाण आम्ही ठेवणार नाही। आणि त्यांना जे काही दूध पाजणारे जे कोण लोक असतील या हिरव्या सापांना, त्यांनाही ठेचण्याचं काम, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आमचं सरकार करणार आहे, कोणालाच सोडणार नाही। आम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला बांगलादेशी रोहिंगे मुसलमान मुक्त करायचं आहे। जिथे पण बिळामध्ये हिरवे साप लपले असतील ना, प्रत्येकापर्यंत आम्ही पोहोचणार आणि ठेचून त्यांना इथून बाहेर काढणार आहे, चिंता करू नका। आमचं हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्रामध्ये आम्हाला वक्फ बोर्ड सारखा हा कायदा नाही नको आहे। त्याच्यामध्ये अमेंडमेंट आमच्या मोदीजींच्या सरकारने आणलेले आहेत, ज्याच्यामध्ये आमच्या हिंदूंच्या जमिनी बळकावल्या जातात। कुठल्याही इस्लामिक राष्ट्रामध्ये हा वक्फचा कायदा नाही आहे। हे लाड मग आम्ही आमच्या हिंदू राष्ट्रामध्येच कशाला सहन करायचे? हे काय थडगे विडगे बांधून ठेवतात, त्यांना सांगा तुम्हाला एवढे थडगे बांधायचे, स्वतःची जमिनी घ्या ना। सरकारी जमिनी कशाला पाहिजे तुम्हाला, कशाला पाहिजे? हे पीर बाबा विवाह ही नाटकं आमच्या इकडे, ही सगळी लँड जिहादची जे प्रकरणं आहेत, वक्फ बोर्डचे जो विषय आम्हाला आमच्या इथे नको आहे आणि तीच भूमिका आमच्या केंद्र आणि राज्य सरकारने घेतली।
हिंदूंवर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर आम्ही शांत बसणार नाही. अन्यायग्रस्त कुटुंबाला मदत आणि ताकद देण्यासाठी आम्ही आलोय. राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढून राज्य घुसखोर मुक्त करणार आहोत. देशामध्ये वक्फ बोर्डाच्या नावाखाली अतिक्रमणं करून शासकीय जमिनीत थडगे बांधून जमिनी बळकावल्या जात आहेत. जमिनी बळकावण्यापेक्षा स्वतः जमिनी खरेदी करून त्यात थडगं बांधावं. 10वी-12वी परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण मंत्र्यांकडून बुरखा न घालता परीक्षा द्यावी यासाठी नियम करण्यात आल्याचंही मंत्री राणे यांनी सांगितलंय. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर. गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74.